दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची सांगतो. हे जे सगळं बोललं ना, मतं फुटली, हे 10-15 हजार इकडे तिकडे असू शकतात कुठे, पण आपल्याला झालेलं हे मतदान हे नवमतदारांकडनं मोठ्या प्रमाणावरती झालेलं मतदान आहे. जो पहिल्यांदा मतदान करत होता, जो कुठच्याही राजकीय पक्षाला या अगोदर कधीही बांधील नव्हता, अशा नव्या मतदारांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. इतरही अनेक लोक आहेत, याबद्दल वाद नाही. झालंच काहीतरी 42-43% मतदान. काही नुसत्याच फक्त गेल्या निवडणुकीची आकडेवारी काढायची आणि त्याच्यामध्ये फक्त फोड करत बसायची का? खूप लोकांनी मतदान केलंच नाही. मी तर नक्की ठरवलेलं आहे, हे तत्वज्ञान पाजळायला येतात ना एक की असं केलं तर तसं होईल, आणि अशा पद्धतीने जर समजा तुमची पावलं पडली ना, पहिलं सांगतो बोट दाखव. मतदान केलंयस का, अक्कल शिकवू नको येतात, त्याच्या पहिला डाग दाखव मला हातावर बोटावर. मतदानालाही जात नाहीत आणि अक्कल शिकवायला पुढे. तुम्हालाही सांगून ठेवतो, याच्या पुढे कोणी आलं त्याला बिचारा बोट दाखव, म्हणजे नीट. काय पण यायला मधलं बोट काढलं, कुठून काढलं काय कोणाच नव्हतं. काय बोलायचं त्याला, एकेकाला येणारा झटका झाला काय काय कळून जातो. तिथे गेलो, आपलं इथे हात ठेवला, बोट ठेवलं, नाही ते नाही मधलं, म्हटलं बरं चला. पण आपल्या सर्व, मी आज खरं तर हा मेळावा घेण्याचं मूळ कारण, ज्या मतदारांनी मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या, नाशिकच्या, औरंगाबादच्या ज्या मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केलं, त्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी म्हणूनचा हा मी मेळावा आयोजित केला. आता सांगतात मतं फुकट गेली तुमची. मतं कशी फुकट गेली? ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि प्रत्येक वेळेला ती मतं वाढत जाणार. महानगरपालिकेला हजारात खेळलो, लोकसभेला लाखात खेळलो, विधानसभेला कोटीमध्ये खेळेन.